गणेश पवार हजर. सुनील डांगे यस सर. दर्शन निकम यस सर. मधुकर पवार गैरहजर. अभिजित पवार गैरहजर. किरण पवार गैरहजर. विकास गैरहजर. चौघे नाहीत आले. काय ग रेश्मा, तुम्ही दोघीच दिसतायत, चौघं कुठे आहेत? नाही सर, नाही माहीत मला. अगं असं कसं माहित नाही? तुम्ही एकत्रच येता ना? एकमेकांशिवाय दुपारचा डबा खात नाही तुम्ही, हो ना? आज त्यांना सोडून कसं काय आलात? सर ते आमचं लवकर उरकलं म्हणून आम्ही पुढे आलो. त्यासनी गावात काहीतरी काम लागलं असेल म्हणून थांबले असतील ते. अगं पहिला तास सुरू झालाय तरी अजून शाळेत आले नाहीत. असलं कसलं काम करतायत? येताना बघून तरी यायचं ना, निदान रजेचा अर्ज तरी आणायचा. आधीच इतका मार खातायत, उद्या प्रार्थनेला अजून मार खावा असं वाटतंय का तुला? अहो सर, असं का वाटेल मला? सर, आम्ही आता एकत्र येत नाही. वा, छान. म्हणजे सगळ्यांनी सोडली तशी तुम्हीही त्यांची साथ सोडलीत, बरोबर ना? सुसंगती सदा, चांगलंच म्हणावं घेतलंय. पण ही सुसंगती कुठल्या एका घटनेवरून नाही, त्या माणसाच्या आजवरच्या स्वभावावरून ठरते. एखादी चूक तर सगळ्यांकडूनच होते, पण त्या चुकीवरून तो माणूस कसा आहे ते ठरवायचं नाही. असो, तू जास्त समजूतदार आहेस, बस. पुढे. काय झालं असेल ग रेश्मी? काय नसलेली चौघ शाळेत? अगं ते असं कावच करत नाही. मध्याला काय झालं तर नसेल ना? पल्ले, काय बी नका बोलूस, असलं काय नसेल झालं. पण आता मला बी भ्या वाटायला लागलंय ग. मध्ये किस्त एकला पडला आणि एवढं समजा होऊन बी अभ्या इक्या किरण्या त्याचं बरं आहेत म्हणून तर बरं. म्हणजे सरांना काय म्हणायचं ते कळलं का रेश्मी? काय बी झालं तरी ती चौघं एकमेकांवर आहेत आणि आपण त्याच एकटं सोडून आलो. हो ग पल्ले, आपल्याला घरातनं काय ताप झाला की पोरं यायची घरच्यांबरोबर बोलायला, तेव्हा ती चांगली वाटायची. आणि आज जेव्हा त्यांच्याबरोबर एवढं सगळं झालंय तेव्हा अचानक वाईट कशी झाली ग? बघ की, शाळेतनं मारलंय, घरच्यांनी आणलंय आणि आपण बी लांब केलंय ग त्यासनी. किस्ता कचला असेल मध्या. सगळीकडनंच मनाचा कोंडमारा झाल्यावर काय वाटतं? माझ्यापेक्षा चांगलं कुणाला माहित असेल. तरी मी त्यांची साथ नाही का दिली पल्ले? हो रेश्मी, चुकलं आपलं. अवघड काळात आपण त्याच एकटं सोडलं असं वाटतंय. आब्याचं चुकलं म्हणून ती केवढा आब्यावर बोलत नाही आणि तू बी तेच करतेस. मग काय फरक राहिला तिच्यात आणि तुझ्यात? तूच सांग. पल्ले चल, आपण बी जाऊया घरी. मला माझं मनात लयच काय लागलंय ग. अशी कशी वागले मी? मला भेटायचंय आब्याला. बघ की, मी त्याला एवढं काय बोलले पण एका शब्दांना बोलला नाही तो मला. आणि तू म्हणतेस तसं काय फरक राहिला माझ्यात आणि त्या? काय ग रेश्मी, करमते ना शाळेत? नाही म्हणजे तुम्हाला शाळेत पाठवायचं ठरवलंच असेल त्यांनी. 1-2 दिवस शाळेत ना आलं की माणसं विसरतील त्यांनी काय केलं ते, असं वाटतं का त्यासनी? अगं काय संबंध केवढा?
तू रागात आहेस आणि आता काय बी बोलतेस. हो तर काय, डोके परिणाम झाला नाही ना ग तुझ्या? माझ्या नाही, पण तुमची डोकी किती फास्ट चाललेत हे बी कळलं मला. सांग की का नाही आली त्या शाळेत? अगं बाया, खरंच नाही माहित आम्हासनी. किती भोळे बनते अगं. सगळं माहित असणार तुम्हासनी. आत्ताच नाही तर आधीच सगळं माहित असणार. त्या मधुकरनी चिठ्ठी लिहिलेली, कशी द्यायची, कवा द्यायची हे सगळं तुम्ही मिळून ठरवलं असणार. त्या अभिजित सारख्या हुशार मुलाला चांगलंच बिघडवायचं काम करते की. त्याला त्याची अक्कल आहे. काय चूक काय बरोबर हे त्याला चांगलंच कळतंय. माणूस दिसायला चांगलं असलं म्हणजे वागायला बी चांगलं नसतं, याच पटतंय बघ मला रेशमी. चलित ना. का ग, खरं बोलले म्हणून वाईट झाले का? आणि तुम्ही वागला ते काय होतं ग? लाज बीज कशी वाटत नाही ग वर तोंड करून बोलायला पडले? आणि का असं बोलले नाही मी, तूच सांग. त्या मधुकरला वाटलं म्हणून तो ज्योतीला चिठ्ठी देऊन मोकळा झाला. बस संपला ना विषय तुमच्यासाठी. अगं असं कसं बोलतेस केवढा? त्यांना तरी काही वाईट ताप सहन केलाय वे. उठता बसता रडतोय ग तो. पण शाळा तर नाही ना सोडली त्यानं. माझ्या मैत्रिणीला त्याच्यामुळे शाळा सोडायला लागली. तूच सांग की काय चूक होती ग तिची? नाही, तुम्ही डोंगरावरली माणसं साधी आणि मी खालची हे असलं सगळं करणारे असंच वाटत असेल त्या मधुकरला. पण ध्यानात ठेवा, माझी ज्योती जर इथनं गेली ना तर कोणाचंच चांगलं होणार नाही. आणि कवाच. आणि मी तर तुमचं तोंड पण बघणार नाही आयुष्यात. मी बी शाळा सोडून जाणार दुसरीकडे. कारण तुम्ही सगळे आत्ता आले. ती माझ्यावर लहानपणापासून, कळलं ना? पल्ले चल जाऊन येऊ आपण. अगं पण कुठं? तुला चल म्हणलं ना. मी नाही येणार म्हणलंय ना काय बी केलं तरी. आणि तुम्ही माझ्यासाठी कशाला शाळा बुडवायची? आरमाद्याला का तुझ्याशिवाय आम्ही कसं जाणार होतो शाळेत? मग खावा घरच्यांचा मार. आरला का मध्ये तू एवढा मार खातोय आणि आम्ही एक छडी खाल्ली तर काय होतंय का? ही एक छडी हार तो कुरकुटे सगळा राग काढेल तुमच्यावर. मी शाळेत नाही म्हणल्यावर. उद्या सगळ्यांसमोर मार खाण्यापेक्षा आत्ता जावा, कमी मार बसेल. मध्या बाद झालं बरं का आता. आणि काय बी झालं तरी शाळा सोडायचं नाही असं म्हणलं होतंस ना. अरे किती वेळा नापास झालास. कधी कॉप्या करून तर कधी अभ्यास करून पास झालास. कवा कांबळे सरांनी तर कवा तुझ्या बापानं स्वतःला घाण ठेवून तुझ्या शाळेची फी भरली का? तर तू शाळा शिकावीस म्हणून ना. अरे अरे त्या आबासने काय वाटतं याचा तरी विचार कर. पण आज त्याच बापाला मी शाळेत जाऊ नये असं वाटतं अभ्या. अरे रागाच्या भरात म्हणलं असताल ते. कवा कवा माणूस आपल्या चुकीत जाणीव आपल्यालाच व्हावी म्हणून असं बोलत असतं. आता बघ, तू माझा पोरगा नाहीस हे असं म्हणल्यावर काय समधी नाते तुटणार आहेत का? अरे त्यासने असं म्हणायचं असतं की असं वागणारा माझा पोरगा असू नये. हा ना, आता बघ तुझा आबा तुला कितीतरी वेळा म्हणलेत का नाही, तुला घरातनं बाहेर काढीन, तुला घरातनं बाहेर काढीन. पण काढलं का कवा? अरे या मागे त्यासनी एवढंच वाटतं की तू चुकू नयेस, तू वाईट वागू नयेस. आणि आत्ता तुझा आबा व्हायचं रागात आहेत, पण शांत झालं का नाही समजा ठीक होईल. बघ बोलतील आबा तुझ्याशी. अरे त्या माणसाने केलंय म्हणून बोलतो रे तो आपल्याला. ओहेला का मध्ये अरे आता आमचा आबा किती त्या म्हणतात तुला तुझ्या आई बाबाकडे पाठवतो. पण मी 2 दिवस जायचं म्हटलं ना की म्हाताऱ्याचे डोळे पाण्याने भरून येतात. अरे उलट जेव्हा आपण म्हणतो ना की तू माझा कोणच नाहीस, तेव्हाच आपण त्या माणसाचं सगळ्यात जास्त असतो बघ. अरे सरांनी मारलं, घरातली काय बाय बोलली म्हणून शाळा सोडलीस तर खरंच बापाला वाटेल तू नको या घरात. अरे वाटणारच की. ज्या शाळेसाठी एवढं जीवाचं हाल केलं ती शाळाच नाही राहिली तर मग तू काय करणार ना. अरे तू काम करावं म्हणजे त्यासनी आराम मिळेल, नाहीतर तुझ्या पैशावर बसून खावं असं असं त्यासनी कवाच वाटत नसतं रे. त्यासनी फक्त एवढंच वाटतं की त्यांनी जे कष्ट केलंय त्यांचं जेवढं हाल झाल्यात ते तुझं व्हायला नको. आणि मध्ये बघ की आपल्या घरचे अडाणी आहेत तरी त्यासनी बी माहित आहे कष्टाला एकच पर्याय असतो,
आणि ती म्हणजे शाळा. शाळा शाळा कुणाला सोडू वाटत? तुम्ही सांगा की. पण ह्या सगळ्यात माझी काय चूक होती? पप्पांनी मला का सांगितलं शाळेत जाऊ नको? विचारलं मध्यानं. त्याला मी नाही हो काहीच म्हणले नाही माझ्या मनानं. मला काय करायचं हेच कळलं नाही. मग मी सरासनी सांगितलं. सर म्हणले पालकासनी सांग. आणि मग घरी सांगितलं. तरी बी शिक्षा मलाच का? पुरींनी किती बी चांगलं वागलं तरी त्यांनाच काय ऐकून घ्यायला लागतं? उद्या माझं लग्न लावून दिलं तर काय करायचं मी? अगं असं कसं लगीन करून देताल? आम्ही बोलू का पप्पांशी? नाही नको. अगं आता ते कुणाचंच ऐकत नाही. आणि मी बी आता ते सांगतील तेच करणार आहे. आज पावतर त्यांनी सगळं ऐकलंय ग माझं. आणि मी आता ऐकायला नकोय. आणि ते सांगतील ते माझ्या भल्याच सांगतील की. कुठं कामाला आहेत ग ते? गावात ग्रामपंचायतीत आहेत शिपाई म्हणून. सकाळी लवकर उठून कचऱ्याच्या गाडी उभी जातात कचरा गोळा करायला. आधीच गावातली चांगल्या नजरेनं बघत नाहीत ग. आणि त्यात मी असं काहीतरी केलंय त्यामुळे आणखीनच बोलायला लागलेत माणसं. एका पोरीसाठी सगळ्यात वाईट काय असेल ना तर ते तिच्यामुळे आई वडिलांच्या डोळ्यात आलेलं पाणी. आता तुला काय बोलू काहीच कळना झालंय. इतके दिवस वर्गातली समधी पोरं तुझ्यावर किस्त जोक करायची पण तू कायम हसायचीस. पण तुझ्या हसण्यामागं तू एवढं सहन करत असशील माहित नव्हतं. खरंच बया माणसं दिसतात तशी नसतात. पुढचं किती सहन करत असेल ना याचा आपल्याला अंदाजा बी नसतो. आपण आपलंच दुःख घेऊन बसतो. पण खरंच मध्ये वाट पोरग नाही ग. अगं त्याची बी तुझ्यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नाही. अगं मधुकर माझा चांगला मित्र होताच की. हसून खेळून बोलायचा मदत करायचा. पण त्याच्या मनात असलं काहीतरी असेल असं कवाच वाटलं नाही. आणि आता मी शाळेत आली तर पोरं कशी बघतील ग माझ्याकडं? अर्ध्यासनी तर असं वाटेल की माझं बी काहीतरी होतं. तुमच्या गावातल्या पोरासनी मी मध्याला नाही म्हणले याचं वाईट वाटले. पण मला काय वाटतंय ह्याच्याशी कुणालाच घेणं देणं नाही की ग रेशमी. अगं ज्योती असं नाही की आम्ही तुझा विचार करत नाही. अगं मध्ये आमचं गावचं जरी असलं ना तरी तू शाळा सोडतेस कळल्यावर सगळं सोडून इथं आलो. हे बघ होईल सगळं नीट पण तू शाळा सोडू नकोस एवढंच कर. कारण जर तू शाळा सोडलीस ना तर तुझ्याकडे शिकणाऱ्या कित्येक पोरींच्या आई बाबाच्या मनावर ह्याचा परिणाम होणार. आणि कित्येकांना शाळा सोडावी लागल सांगता बी येत नाही. हो मग सगळ्यांचंच लय अवघड होईल बघ. आता लगेच नाही पण एकदा बोल की तुझ्या पप्पांशी. सगळं बोलून झाले आणि आता मला नाही वाटत की काय होईल. माझी शाळा सुटणारच आहे रेशमी.
ज्योतीनं शाळा सोडल्या आपली. आता ती एकतर दुसऱ्या शाळेत जाईल, नाहीतर कुठल्या शाळेत कवाच जाणार नाही. आणि आता काय झालं, कुणामुळं झालं ह्याचा विचार करण्यापेक्षा आपण काय करून बसलो ना ह्याचा विचार करा. कारण हे समदर प्रकरण आता फक्त मध्या ज्योती पावतर नाही राहिलं, तर आपल्या समद्यांच्या घरा पावतर येणार आहे. मी जर केवढाभर बोललो नसतो तर मध्याला बी ज्योतीभर बोलावं असं वाटलंच नसतं बघ. तुझा विषय वेगळा होता आणि माझं लयच वेगळं आहे. तू जे करशील ते मी नव्हतं करायला पाहिजे. अरे मध्या, आपण काय केलं यापेक्षा काय करायला पाहिजे ना हे ठरवा. आपण एवढी बारीक आहेत, ह्यात मी कसं कळणार आपण काय करायचं ते? का तिला लगीन करतीस का म्हणून विचारताना बारकी नव्हता का तुम्ही? अरे लग्नाचं वय झालं होतं की तेव्हा तर. हे असलं बोलणार असाल ना तर मला नाही थांबायचं तुमच्या. जातो मी. जा मग. किस्ता मतलब हैसरा मध्या. तुला ना फक्त बोलायला पोरगी पाहिजे होती. कुणी जर तुझ्यावर प्रेम करते हे मिरवायला पोरगी पाहिजे होती. लग्न करतीस काय विचारलंस, पण लगीन केल्यावर तिची आणि तिच्या घरातल्यांची बी जबाबदारी येते हे तुला कुठं माहित होतं? तिनं बघावं, बोलावं, हसावं, काळजी घ्यावी, मदत करावी. फक्त तुला एवढ्यासाठी बायको पाहिजे होती. आणि आता जेव्हा तिच्या मनात तू नाहीस हे कळलं, तिला ताप होतो हे कळलं, तेव्हा स्वतःचा विचार करून असा पळ काढतोयस. तिला विचारताना स्वतःचा विचार केलास की तुला काय वाटते, आणि आता बी तुला वाटलं म्हणून निघालास. अरे मध्ये तुला तिची काहीच पडली नाही बघ. मध्या, अरे ती कशी जगत असेल ह्याचा विचार कर की व्हायच. काय करू रेशमे विचार करून? हे विचार करून करून डोकं पाक फटायची बारे आल्या. आणि तुला वाटतं मी तिचा विचार करत नाही? अगं एवढा मार खाल्ल्यावर बी सहन झालं, पण तू आत्ता बोललीस ना तिनं शाळा सोडल्या, हे सहनच झालं नाही बघ. आणि तिच्याबद्दल ऐकतच नाही म्हणूनच निघालो होतो. आणि तिने शाळेत यावं म्हणून काय करू सांग की मी? नाही, जीव गेला तरी चालेल, पण तिला शाळेत आणायला जे करायला लागेल ते करायला तयार आहे मी. हा. अरे मध्या, जीव देऊनच समजा प्रश्न सुटला असतं तर मग कोण का जगलं असतं? अरे समजा गोष्टीला काय ना काहीतरी मार्ग असतोच बघ, पण ह्याला काहीतरी मार्ग असेल असं वाटत नाही बघ मला. अरे त्या ज्योतीच्या बापानं नुसतं बघितलं ना तरी आपल्याला आणि तिला दोघांनी बी आणल. ना शाळेतनं ना घरातनं कोणीच आपल्या बाजून नाही बघ मध्या. अरे अभ्या, असं नाही की आपल्या घरातले आपल्या विरोधात आहेत. आता गावातली माणसं आणि दाजीने समजावलं ना तर ऐकतील की तिचं वडील. म्हणजे काय बी झालं, गावावर कुठलं संकट आलं ना की नाना सोडवतात. आणि असं बी ह्या समध्यामध्ये आपल्या गावाचं बी नाव खराब होणारच आहे. म्हणून म्हणता बाहेरनं त्यांच्या कानावर येण्यापेक्षा ना आपण घालूया त्यांच्या कानावर. होला का माद्या, हेच बरोबर वाटतंय मला बी. वाईट नाव जाईल पण सगळं काय नीट करतील मोठी माणसं मिळून. वय मध्या, मला बी करण्याचं पटतंय बघ. अरे नानांचं समधी ऐकतात आणि ते तुझ्या आबासने बी बोलवत्यालच की. जर समधी माणसं मिळून एकत्र गेली का नाही तर होईल समजा ठीक. का अजून बोलतेच काय होऊन बसल? अरे कशाला काय होतंय आब्या, आपण जाऊ सांगा ना. चालतंय, येळ पडली तर त्यांच्या पाया बी पडू. फक्त ज्योतीची शाळा बंद झाली नाही पाहिजे. ते काय येड्यागत करतोय नाना?
हा? कळतं काय ह्याला तर काय ऐका 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 नाना हे नाना काय म्हणताल ना तसं आपण वागूया. नाना बोला. बोला. हे बघा मला काय वाटतंय हा विषय जरी शाळेचा असला तरी पोरांनी न बेता आपल्या कानावर घातलाय तर आपण सगळ्यांनी मिळून मुरडाला जायला पाहिजे आणि त्या पोरीच्या बापाला भेटून सोक्षमोक्ष लावला पाहिजे. काय म्हणताय आबा? मला काय वाटते त्यासनीच इकडे बोलवलं तर हे बघा मंडळी आपण एवढी सगळी माणसं खर्च करून जाण्यापेक्षा त्यासनीच इकडे बोलूया की हा बरोबर आहे. प्रश्न नाही तिथे जाऊन आपला अपमान होऊ नये. तात्या ऐका तात्या वाट खर्ची वाटलं तर मी करतो समजी. विषय नुसत्या वाट खर्चीचा नाही मंडळी. एक ध्यानात घ्या गाव लोकांचं त्यात विषय नाजूक पोरीचा. हा समजा तापातापी झाली आणि वातावरण लयच बिघडलं आणि त्यांनी माणसं गोळा केली तर झाली का आपली पंचायत. हा त्यासाठी ऐकून घ्या काय केलं पाहिजे. आपण नीट संयमानं वागू. कळलं का? हो नाना तुमचा मुद्दा सगळा पटलाय आम्हाला पण आपण त्यांच्या गावात जाऊन दारात गेल्यानंतर अपमान खाली मान घालून आपल्या गावात आपला पडता लागू नये. तुमचं म्हणणं बरोबर आहे. आपण आपल्या गावाचं नाव वाचवाय जायचो आणि आपलंच नाव घालून यायचो. अडचण नको उगी. मग कशाला माणसं बोलव त्याला. आणि जर बोलवायचंच असतं तर आता पण गावात नसतोय आली आपल्या. आणि शाळा बी त्यांच्याच गावात आहे. 5-50 माणसं गोळा व्हायला किती वेळ लागतोय. काय मारत बिरत नाही कोण. मी आपली एक शंका बोलून दाखवली. ह्या मध्ये बापाने एवढी वाट खर्ची काढायची काय बी गरज नाही. आपण आपल्या वाट खर्ची तिथं बरं जाऊया. दाद्या अरे तर चाललंय काय यांचं काय चाललंय. अरे गावाबर जायचं असेल ना की असंच थांब मी आणतो. हे ऐका माझं उद्या जाऊ आपण पहिल्या एसटीने जाऊ पहाटाच्या. कारण तिचा बाप जर कुठे गेला ना पुन्हा गावायचा आणि अख्खा दिवस फुकट जायचा. अरे का असं कसं दुपारपर्यंत माघारी आलं पाहिजे. आमची बैल पाण्यावर घालाय घरात कोणी नाही आणि म्हातारी बी जायची गावात काढायला. हां हे बघा तुमच्या वाट खर्ची जर मिटलं असेल आणि बैल गुरं डोरं पाण्यावर घालून झाली असली तर आपण सगळ्यांनी मिळून जायचे. आणि तुम्ही किती कामाचं आहे ती माहिती आहे मला चांगलं. ती पोरगी शाळा सोडून आणि गाव सोडून जायच्या आधी आपण तिथं गेलं पाहिजे. आणि तिथं गेल्यावर आम्ही बोलतोय म्हणून तुम्ही सगळ्यांनी गप्प बसायचं नाही. सगळ्यांनी बोलायचं पण सगळ्यांनी एकदम बोलू नका. आत्ताच्या जगात वाईस दुसऱ्या माणसाचं पण ऐकून घ्यायला पाहिजे. खरं आहे तुमचं खरं आहे. अहो नाना तुमच्या शब्दाबाहेर कोणी आहे का. हा हे बघा नाना म्हणत्याल तसं. हा हे बघा मंडळी मला काय वाटते आपण पाठच निघू. आणि हे बघा ह्या पोरासनी बी बराबर घ्या. त्यांना घेतलंच पाहिजे. उद्या काय खरं खोटं करायचं म्हणलं तरी नको ते सोबत. पाहिजे तर अहो तुम्ही का आला इथं. आमच्यासाठी आमच्या जुतीसाठी केव्हाच विषय संपलाय. आता परत कुणी हा विषय काढू नका. हातीच आसपास नाही ती माणसं बोलायला लागले ते. अहो मी कचरा उचलणारा माणूस पण उभ्या आयुष्यात कधी डाग लावून नाही घेतला. कचरवाला असला तरी तुम्ही माणूसच आहे की. अहो कचरावालं तुम्ही सगळी. आम्ही कचरा उचलणार. कचरा करणारीच कचरावाले असतात. पण काय जो कचरा उचलतो त्यालाच माणसं कचरावाली म्हणून उपले होतात. माफ करा त्यांना तसं म्हणायचं नव्हतं. आबा बोलताना वाज विचार करत जा की आमचं आणि गावातल्यांचं एवढंच म्हणणं आहे की बाबा की ह्या सगळ्यात पोरांच्या शाळा बंद व्हायला नको. अहो तुमच्या पोरांना शाळेत घालू नका असं मी केव्हा म्हटलंय. आता आमच्या पुरीला शाळेत पाठवायची का नाही पाठवायची ते आमच्या घरातला विषय आहे. अहो असं नका करू. ह्या सगळ्यात लोकांनी काय वाटणार. ह्या पोरामुळेच पुरीनं शाळा सोडली. अहो ह्याच्यामुळेच ती शाळा सोडत्या. अहो पण काय गरजच नाही ना. हा उभ्या आयुष्यात तो परत कावत तिच्या वाट्याला जाणार नाही. हा हे बघा आमच्या गावाच्या नावाचा प्रश्न आहे हो. अहो माझ्या पोरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. तुमच्या पोरासाठी आणि गावासाठी पोरिसात गेलो नाही. आता जावा तुम्ही इथलं. आमचा हाल आम्हाला सुचू द्या. हे बघा मी तुमच्या पुढे हात जोडतो पण एवढी बार ही चूक पोटात घ्या आणि आमच्या पोराला माफी द्या.
आणि पुरीला शाळेत पाठवा. मी पण पाया पडतो तुमच्या. राग काढा डोक्यातून. शिकू द्या पोरीला, नाही तर मी बी त्याला शाळेतून कायमचं काढतो. आणि लहानच आहेत पोरं, चुका त्यांच्याकडनंच होणार ना. आणि मध्ये पुन्हा नाही बघणार तिच्याकडे. हो, मी तिच्याकडे बघणार सुद्धा नाही. तिला ओळखत नसल्या का वाकीन मी. अहो कशाला कशाला हात जोडताय? आणि तुम्ही माझ्या घरात आलाय हो. माझ्या समोर जर तुम्ही असं हात जोडलं तर मला बी लाज वाटेल की. हां, तेव्हा हे बघा, मला बी वाटतंय पोरीने शाळा शिकली पाहिजे. आणि आता तिचा 10वीतनं दाखला काढायचा म्हणजे एवढं सोपं आहे का? सागली माझी गुणाची पोर आहे हो, साधी पोरगी आहे माझी, नाही बोलत कुणाशी ती. अहो एवढ्या सुखादुखात पण या घरात हसायचा आवाज येत असेल तर या पोरीमुळं. तेच हसू कोमजली बघा की कसं. होय, फार सुकून गेली पोरगी. 8 दिवस झालं पोरगी नीट जेवली नाही हो. नुसती एक जाग्यावर गप बसत्या, पुस्तकं घेत्या आणि एकटीच बसत्या, कुणाशी बोलत नाही काय नाही. मला बी वाटतंय तिने शाळेत जावं म्हणून. अहो तिला बी लई आवड आहे शाळेची. जाशील ना ग शाळेत? जाईल जाईल ती शाळेत. बर आता चहा पिऊन जावा. जरा ठेवा चहा. अहो आता कशाला चहा पाणी? हा, माझी बैल तिकडं नाही, राहू द्या राहू द्या. बरं आणा, वायची उलू चहा थोडा. बरं बरं, बसा बसा बस. बसा. आता पुन्हा कुणाच्या दारात यायला लागू नये असं करा. आपल्या गावाचं नाव पंचकृषीत लय चांगलं आहे. हो ना ना, ह्या पुढं गावात असं होणार ना. नाव निघल पण चांगल्यासाठी.